नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता रमा ही त्या रिक्षावाल्याच्या तावडीतून आरोहीला सोडवते आणि रिक्षातून सुखरूप तिला घरी घेऊन येत असते. इतकं घट्ट मिठीतीने तिला पकडलेलं असतं आणि डोळ्यामध्ये पाणी असतं. रमा आरोहीला जवळ घेत म्हणते की हे बघ आरोही, अगं तू असं शाळेतून न सांगता घरी यायला नको होतं एकटीने. तेव्हा आता आरोही म्हणते की हे बघ आई, अगं मला तर असं वाटलं होतं की तू निघून जाशील. तुला आणि बाबांना एकत्र राहण्यासाठी मी घाईने घरी येत होते. त्यासाठी हे सर्व नाटक मी केले होते आणि हे बघ इतकी मोठी रिस्क मला करायची नव्हती. परंतु खरंच आई माझी चूक झाली, सॉरी बरं का. म्हणून आरोही सॉरीसुद्धा म्हणते. त्यावर आता आरोही रमाला विचारते की आई, अगं तू कायमची आता इथेच राहणार ना बाबांच्या सोबत. तेव्हा मात्र आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं. रमा आरोहीला मांडीवर झोपायला सांगते आणि तेवढ्यात मात्र अर्थाचा कॉल येतो. आता रमा ही कॉल उचलते आणि म्हणते की काय गं अर्था, काय झालं बेटा. तेव्हा आता अर्था म्हणते की रमा काकू, मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला, मालविकाने अक्षय काकाच्या कॉफीमध्ये काहीतरी टाकलं आणि ती आता अक्षय काकाच्या रूमकडे गेलेली आहे. हे ऐकून आता रमाला धक्का बसतो. रमा म्हणते की काय बोलतेस. आणि हे बघ काकू, अगं घरामध्ये कोणीच नाही, मला खरंच खूप भीती वाटते. त्यावर आता रमा विचारते की अगं झोपेच्या गोळ्या तर नाही ना. तर आता अर्थ म्हणते की हो काकू, झोपेच्याच गोळ्या आहेत. आता हे ऐकून रमाला आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता रमा विचारते की हे बघ इतकं सगळं होऊन किती वेळ झालेला आहे ते मला सांग बरं. आता अर्थ म्हणते की हे बघ काकू, अगं 5 मिनिटं तर झाले असतील. रमा म्हणते की हे बघ अर्था, तू काही काळजी करू नको, मी 5 मिनिटात पोहोचते, आम्ही घराजवळच आहे, येतो, असे बोलून आता अर्था ही फोन ठेवते. आता मात्र फोन ठेवल्यानंतर रमा आता मनात विचार करते, मालविका या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. आता या मालविकाचं खूप काही झाले. त्यानंतर आता अक्षय मात्र इकडे आपल्या रूममध्ये लॅपटॉपमध्ये रमाचेच फोटो पाहत असतो. रमा आणि त्याचे जे काही आता मागचे फोटो आहे एकत्रितले, तर ते फोटो बघून त्याचा चेहरा अगदी खुललेला असतो. आणि जेव्हा आता रमाने नशेमध्ये अक्षयला प्रपोज केले एकदम GCPवर, अक्षयने ज्या उंचावर जाऊन प्रपोज केलं होतं त्यापेक्षा आणखीन उंचावर जाऊन आता रमाने त्याला प्रपोज केल्याचं सांगितल्याचं क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात. एक क्षण मात्र त्याला सुकावून जात असतो रमाच्या त्या आठवणींनी. रमा त्याला म्हणलेली असते की अरे हे बघ मिरचीचा ठेचा, तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं तुझ्यावर. म्हणून रमाने आता सगळ्यांच्या समोर अक्षयच्या कपाळाचा किस केलेला असतो. आता हे सर्व पाहून आणि आठवून अक्षय म्हणतो की खरंच वेडीच आहे रमा, जशी पहिले होते एकदम तशीच आहे आणि मला माहिती आहे की ती परत येईल आणि आपल्या प्रेमाची कबुली सुद्धा देईलच. आणि तेवढ्यात मालविका येते. अक्षय लगेच आपला लॅपटॉप लगेच बंद करतो आणि ठेवून देतो. मालविका हात येते, तिची नजर वेगळीच असते. आता मात्र ती अक्षयला म्हणते की कॉफी. आता अक्षय अगदी अलगद तिच्या हातातून कॉफी घेतो, परंतु तिच्या हाताला टच सुद्धा तो करत नाही. मालविका त्याला म्हणत असते की तुम्हाला आवडते, अगदी सेम तशीच बनवलेली आहे. आता अक्षय हसतो आणि हो असं म्हणतो. तर मालविका म्हणते की हे बघा, गेल्या काही दिवसापासून मी घरातील सर्व काम करते, घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडते, त्यामुळे तुम्ही मला जे सांगत आहे ते मी अगदी तुमच्या पद्धतीने करते. त्यामुळे मी एक बेस्ट सून आणि बेस्ट आई तर आहेच. आणि हे बघा, तुमच्यासाठी मात्र इतक्या दिवस मी टिफिन बनवत होते, तुम्हाला सुद्धा माझ्या हातचा स्वयंपाक आवडत होता. त्यामुळे हे बघा, मी बेस्ट बायको आहे हे तरी तुम्ही मला सांगा. आणि तसेही आता परीक्षा संपलेली आहे आणि त्यात मी पास सुद्धा झाले. म्हणून ती अक्षयच्या हाताला हात लावते. अक्षय आता तिच्या हाताकडे पाहत असतो, कारण आता तो स्पर्श सुद्धा अक्षयला सहन होत नाही. आता मालविका मुद्दाम हात लावते आणि विचारते की कॉफी कशी झाली. अक्षय म्हणतो की हे बघ नेहमीसारखी झालेली आहे, त्यात काय इतकं, कॉफीसारखी कॉफी. आणि मालविका म्हणते की घ्या ना. आणि आता मात्र अक्षय कॉफी पिणार तोच लगेच रमा तेथे एंट्री करते. दरवाज्यातून जेव्हा ती आत येते, अक्षय आणि मालविका तिच्याकडे पाहत असतात. रमा मात्र आता पाहत असते. आता रमा मात्र इतकी धावतच येते, अक्षयच्या हातातील ते कॉफीचा कप घेते, हिसकावून टेबलवर ठेवून देते आणि मालविकाचा हात धरून तिला बाजूला हिसकावते आणि तिला जाब विचारते की काय चालले. आता मात्र रमाला इतका राग आलेला असतो. रमा तिला विचारते की काय ग, काय चालले तुझे, हिम्मत कशी झाली तुझी यांच्या शेजारी बसण्याची. रमा रागाने विचारते की किती वाजले. तेव्हा आता ही मालविका आपल्या घड्याळात पाहते आणि 8 वाजले असं म्हणते. आता रमा विचारते की आरोही कुठे आहे ते सांग बरं. त्यावर मात्र आता अक्षय विचारतो की आरोही कुठे आहे म्हणजे नक्की काय.
आता लगेच रमा अक्षयला विचारते, आरोही घरी किती वाजता येते? तर आता अक्षय म्हणतो की आरोही घरी 2 वाजता येत असते. तर रमा विचारते की मग आली का ती? घरात आहे का ती? 2 वाजता येते ना? आहे का घरामध्ये तुमची आरोही? तेव्हा आता अक्षयला काही कळत नाही. अक्षय म्हणतो की नक्की काय बोलतेस रमा तू? आरोही घरात नाही म्हणजे? तेव्हा आता लगेच रमा म्हणते की हो, आरोही घरात नाही, कारण आता मी तिला माझ्या सोबत घेऊन आलेले आहे. आणि काय चाललं तुमचं? लक्ष देता येत नाही का तुम्हाला आरोहीकडे? आणि हिला कशाला ठेवलेला आहे तुम्ही आरोहीला सांभाळायला? मग काय ग मालविका, तुझं काम काय आहे हे तुला कळत नाही का? कुठे आहे आरोही आणि तू आरोहीला आणायला का गेली नाहीस? त्यावर तर मालविका म्हणते की नाही मी आता रमा म्हणते की मी काय? मालविका खूप घाबरते. आता रमा तिला जा विचारत असते की कुठे आहे अगं आरोही आणि तू तिला आणायला का गेली नाहीस? आता ह्या मालविकाला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. आता मात्र ही मालविका इतकी घाबरते, परंतु रमा मात्र आता तिची डायरेक्ट गचंडी धरते, गालगुच्छ धरून ओढते आणि म्हणते की हे बघ, आज मात्र तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या जीवावर बेतलं असतं. रागाने मात्र रमा तिला धरते आणि ओढते. आणि आता अक्षयला म्हणतं की आरोहीला पिक करायला जाणार होती, परंतु ही मात्र आरोहीला घ्यायला गेलेली नाही. आरोहीच्या बाबतीत आज जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व काही आता रमा ही अक्षयला सांगत असते. त्या लोकांनी आरोहीला किडनॅप करून चालवलेलं असतं आणि 1 लाख रुपये ते मागत असतात. हे सर्व काही आता रमा मात्र अक्षयला सांगते. अक्षयला हे ऐकल्यानंतर पायाखालची जमीन सरकते. अक्षय अगदी धक्क्याने पाहत असतो आणि त्या मालविकाचा तर खूपच राग येतो. रमाने आता अक्षयला ती सांगत असते की आरोहीला कसे तिने वाचवले. आज मात्र आरोहीच्या आणि रमाच्या सुद्धा जीवावर बेतलं असतं. हे सगळं काही आता ती अक्षयला सांगते. आणि हे बघा, आता आरोही इतकी घाबरलेली आहे, ती बाहेर बसलेली आहे. आणि काय हो, तुम्हाला लक्ष देता येत नाही का? तुमची मुलगी आहे, तिची मुलगी नाही. तेव्हा मात्र आता अक्षय लगेच रागाने मालविकाला विचारतो, काय ग, तू आत्ता तर मला येथे बसून असे म्हणाली होती की तू आई या परीक्षेत पास झाली म्हणून, मग ते काय होतं? तू हे काय केलंस? तू आरोहीला आणायला का गेली नाहीस? त्यानंतर मात्र आता रमा म्हणते की एवढंच नाही, परंतु ह्या कॉफीमध्ये सुद्धा ह्या मालविकाने काहीतरी मिक्स केलेलं आहे. ती कॉफी मात्र पाजून तिचा काहीतरी वेगळा प्लॅन होता तुम्हाला बदनाम करण्याचा. आता तिलाच विचारा तुम्ही काय आहे ते. त्यावर तर लगेच अक्षय रागाने मालविकाकडे पाहत तिला विचारतो, हा सगळा काय प्रकार आहे आणि ही काय म्हणते? तेव्हा आता लगेच मालविका म्हणते की नाही अक्षय, अहो ही खोटं बोलते. रमाला आणखीनच राग येतो. अक्षय तर आता खाली बसतो आणि त्या कॉफीकडे पाहत असतो. तेवढ्यात आता रमाला इतका राग येतो. रमा म्हणते की काय ग, मी खोटं बोलते? मग इकडे तिचा हात धरते आणि तिला ओढून त्या कपाजवळ आणते आणि मालविकाला म्हणते की पी, कॉफीमध्ये काही नाही, मग तू स्वतः पी, म्हणून जबरदस्तीने तोंडाला कप लावत असते. मालविका मुद्दा म्हणते की मला कॉफी नाही आवडत. आता रमा म्हणते की पी ना. अगं कॉफीमध्ये काही नाही तर पिऊन दाखव. आणि काय करते रमा तू, काय करते, म्हणून मालविका ओरडत असते. आणि तेवढ्यात इरावती आत्या आत येते आणि रागाने त्या कॉफीला जो काही कप आहे तर तो फेकून देते. अक्षयला खूपच राग येतो. अक्षय जोरात ओरडत म्हणतो की हे सर्व काय चालले? आता लगेच मालविका इरावतीच्या मागे लपते आणि इरावती आता लगेच म्हणते की काय चालले हे मी प्रश्न तुम्हाला विचारायला हवेत. त्यावर त्या इरावती लगेच म्हणते की अगं रमा, तुला कळत नाही का? ती सांगते तुला कॉफीचा तिला त्रास होतोय, मग कसलीही जबरदस्ती? अरे काय अक्षय, कोण आहे ह्या बाई आणि का असं वागतात? असे आता रमाला ती बोलत असते. रमा रागाने आता हे दोघींकडे पाहत असते. तेव्हा इरावती पुन्हा म्हणते की अरे हिचा आणि तुझा काय संबंध आहे? ती तुझी बायको आहे का? नाही ना? सांग तिला जे काही आहे ते. तेव्हा आता अक्षयला खूपच राग येतो, कारण आता अक्षय इरावती आणि ह्या मालविकावर सुद्धा रागवलेला असतो. अक्षय रमाला म्हणतो की एकदाच काय आहे ते सांग मला. तुझं आणि माझं काय नातं आहे? काय ते नातं आहे ते सांग आणि यांच्या समोर सांग मला. तेव्हा आता रमा म्हणते की नवरा बायकोचं नातं आहे, होतं, राहील आणि आहे सुद्धा. आता हे ऐकल्यानंतर अक्षयला तर आनंद होतोच, परंतु इरावती आणि मालविका या दोघींचे होश उडतात. रमा आता हे दोघींकडे पाहते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याच्या आणि मुलीच्या नादी जर लागलात मारून टाकेल मी तुम्हाला. आणि इरावतीला पुन्हा तिचा हात धरते आणि लक्षात आहे का असं विचारते, कारण जेव्हा एकदा आता इरावतीला किडनॅप करून तिने ब्लाऊज फाडलेला असतो, ते पण अगदी तिच्या ब्लाऊजच्या तेथे अगदी नखाच्या वरखोड्या ओढत तिला धडा शिकवलेला असतो. आणि तेच विचारते की तुझ्या लक्षात आहे का की तुला मारून टाकेल जर माझ्या नवऱ्याच्या जीवाला जर काही तू केलंस आणि माझ्या मुलीच्या तर मात्र. म्हणून पुन्हा आता ती त्याच ठिकाणी आता खांद्यावर तो ब्लाऊज धरते आणि तिला आता ओढत असते. आता इरावती पुन्हा घाबरते. आता मात्र मालविका सुद्धा घाबरते. तर रमा आता डायरेक्ट तिथून बाहेर निघून जाते
होते. मालविका लगेच बाजूला होते. अक्षय मात्र पाहतच असतो. तेव्हा आता अक्षय मनात इतका खुश होतो आणि तो स्वतःला म्हणतो, मी म्हणालो होतो की आता ती नक्की येईल आणि स्वतः मात्र आपल्या प्रेमाची कबुली देईल आणि शेवटी तेच केलेलं आहे तिने. आता मात्र अक्षय स्वतःशी खूपच खुश होतो. आता मालविका म्हणते की अक्षय हे बघा, त्या कॉफीमध्ये खरंच काही नव्हतं. आता मालविका थरथर कापत असते. मालविका म्हणते की अहो खरंच अक्षय कॉफीमध्ये काही नव्हतं. मला कॉफी आवडत नाही म्हणून मी कॉफी पित नव्हते, म्हणून मी तसे रिॲक्ट होत होते. आता अक्षयला रागच असतो. अक्षय म्हणतो की त्या कॉफीचे राहून दे, परंतु तू जे काही आरोही बरोबर वागलीस ना ते अगदी अक्षम आहे, त्यामुळे मी तुला माफ नाही करू शकत. आता मात्र तुम्हाला म्हणाली होती की एक आई म्हणून मी अगदी या परीक्षेत पास झालेली आहे. ते जे काही तू सांगितलं ना स्पष्टपणे ते खोटं होतं. बघ आता तू आरोहीशी जे काही वागलेली आहे त्यामुळे मात्र मी आता तुझी खूप मोठी चूक सहन केली आणि चुकलं तुझं, पण तरी सुद्धा मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. आता हे ऐकल्यानंतर आता मालविका आणि ही इरावती यांच्या पायाखालची जमीन सरकते. जे व्हायला नको होते शेवटी तेच झालेले असते. अक्षय तिला स्पष्ट सांगतो की तू या परीक्षेत नापास झालेली आहे. तेव्हा आता मालविका इरावतीला हात लावायला जाणार, तोच इरावती तिचं रंगरूप बदलते अक्षय समोर फक्त आणि अक्षय समोर नाटक करत म्हणते की हो मालविकाचं चुकलं, 100% तिची चूक झाली. अरे पण अक्षय तू कुणाशी लग्न करणार आहे मग? तेव्हा अक्षय स्पष्ट उत्तर देतो की रमाशी. आता मात्र इरावती आणि मालविका हे दोघींचे होश उडतात. तेव्हा अक्षय स्पष्ट त्यांना शब्दात सांगत असतो की हे बघ, प्रेम एकदाच होतं, लग्न सुद्धा एकदाच होतं, त्यामुळे मी माझ्या रमावर प्रेम केलेलं आहे आणि लग्न सुद्धा परत माझ्या रमाबरोबरच होणार. एकदा झालं आणि यापुढे सुद्धा मी रमाशीच लग्न करेल. आता इरावती रागाने मालविकाकडे पाहत असते. आता मालविका रडतच इरावतीकडे पाहत असते. त्यानंतर इरावतीला इतका राग येतो. रूम मध्ये आल्यानंतर ती मालविकाची लगेच बॅग भरत असते. आता मालविका म्हणते की तो ड्रेस नकोय आणि खरंच आय एम सॉरी, मला माहिती नव्हतं की ते आरोही इतकं सिरियसली मला सांगत असेल आणि मी तिचं सिरियसली घेतलं नाही आणि मॅम खरंच सॉरी, म्हणून ती लगेच आता इरावतीला अडवते, तिच्या समोर येऊन उभी राहते. तेव्हा इरावती रागाने तिला विचारते की हे काय आहे. आता मात्र डोकं म्हणायचं ऐवजी ती केस असं म्हणते. आता मात्र लगेच इरावती तिला विचारते की अगं आत काय आहे. तर आता लगेच मालविका म्हणते की ही केस आहे. आता मात्र त्याच्या आतमध्ये काय आहे असं विचारते, तर मालविका म्हणते की बुद्धी. इरावती रागाने तिला म्हणते की मग बुद्धी होती ना आपल्याकडे आणि मी तुला अगदी सांगितलं होतं ती बुद्धी तुझ्याकडे नाहीच, म्हणून ती थोबाडाला मात्र फेशियल वगैरे करत बसली होती की काय आणि एकदाची सगळ्या प्लॅनची वाट लावली. त्यामुळे हे बघ अक्षयने तुला घराच्या बाहेर काढण्या अगोदर तू तुझी बॅग उचलायची आणि इथून चालतं व्हायचं. तेव्हा मालविका म्हणते की हे बघा मॅम, आता मला घराच्या बाहेर काढू नका, तुम्हीच काहीतरी करा आणि मला घरामध्ये थांबून ठेवा, नाहीतर ती रमा काहीतरी करेल. आता मालविका तिला म्हणत असते की इरावती मॅम, अहो पार्वती मॅडमला तुम्ही या घरात नको हे तर माहितीच आहे, कधी तुम्ही त्या घराच्या बाहेर जाताल. अहो पण तुमच्या इमेजचं काय, तुमच्या अपमानाचं काय आणि तुम्हाला बदला घ्यायचा आहे त्याचं काय, ते विसरलात का? त्यावर आता इरावती तिला म्हणते की अगं माझा बदला, माझा अपमान हा सगळा काही माझा प्लॅन माझा आहे, त्यामुळे तो कसा आता अगदी सक्सेस करायचं हे माझं मी बघेल, तू नाही. एक मालविका कोणीतरी उचलून आणले आणि प्लॅन केलेत, तशी मी शमिका उचलून आणेन आणि सगळं काही हे तिच्यासोबत करेल. मालविका म्हणते की नाही, ती असं काही करणार नाही, जसं मी तुमच्यासोबत केलं तितका सपोर्ट मी तुम्हाला केलेला आहे, तितका सपोर्ट तुम्हाला कोणीही करणार नाही आणि मालविका तुम्हाला सपोर्ट करणार आहे. तर आता इरावती तिला शांत राहायला सांगते. त्यावर आता इरावती म्हणते की हे बघ अगं, त्या रमाला मात्र अक्षयच्या आयुष्यातून दूर करायचं असेल ते पण कायमचं, तर आता मात्र असे छोटे मोठे छक्के पंजे करून खेळून आपल्याला नाही चालणार, आपल्याला आता फुल प्लॅनिंग करावी लागेल. आणि आता मात्र विचार करते आणि ती आता मालविकाला विचारते की हे बघ अगं, रमा ही अक्षयला आय लव्ह यू म्हणाली आणि आरोहीने मात्र तो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता ना? मालविका म्हणते की हो रेकॉर्ड केला होता. तर इरावती म्हणते की तो व्हिडिओ आपल्याला मिळेल ना? मालविका खुशच म्हणते की हो मिळून जाईल आणि आता तो व्हिडिओ सगळं काही करेल असे मात्र इरावती म्हणून अगदी खुश होते. त्यानंतर रमा ही बाहेर जात असते. आता अक्षय मागे धावतच येतो की ओ मॅडम, ओ दोन वेण्या आहो आवाज देत असतो. रमा मात्र आता मागे वळून पाहते. आता लगेच अक्षय खुश होत रमाजवळ येतो. रमा थांबते आणि आता अक्षय म्हणतो की हे बघ दोन वेण्या, मला माहिती होतं की तू नक्की येणार आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मात्र तू सगळ्यांच्या समोर सांगणार, म्हणजे तू त्यांच्या समोर सुद्धा हे स्पष्ट केलं की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. आणि हे बघ आता मात्र मला पूर्ण खात्री आहे की आता तुझं माझ्यावर प्रेम आहे. त्या कॉफीमुळे जे काही माझ्या नशिबात होणार होते आणि जे काही तू मला त्यातून वाचवलं, जर तुझं प्रेम नसतं तर तू मला वाचवलं नसतं, परंतु तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू मला वाचवले.
आता मात्र रमा ही अक्षयकडे पाहत असते आणि दोघंही एकमेकांकडे बघून खुश होतात. त्यानंतर आता इकडे संध्या मात्र आता म्हणजे साईची आई साईसाठी ताट घेऊन जात असते. अण्णा तेथे येतात. अण्णा विचारते काय झालं, इतक्या उशिरा तुम्ही कुणासाठी ताट घेऊन चाललात. तेव्हा आता ही संध्या म्हणते अहो तुमची ती मुलगी अजूनपर्यंत आलेली नाही. साई केव्हाची तिची वाट पाहतोय, अजूनसुद्धा मात्र साई जेवलेला नाही. पण तुमच्या त्या मुलीला त्याचं काही आहे का. त्यावर आता अण्णा विचारतात की म्हणजे काय. तेव्हा आता ही माई म्हणते की हे बघा अहो आज मात्र साई त्या रमाला सांगणार होता की त्याचं तिच्यावर प्रेम आहे, परंतु ती रमा अजूनपर्यंत आलेली नाही. आता हे ऐकल्यानंतर अण्णांना रमाचा आणखीन राग येतो. ते आता आपल्या हातातील घड्याळात पाहतात की किती वाजले म्हणून. आता मात्र अण्णांचा पारा आणखीनच चढतो. त्यानंतर साईची आई म्हणजे संध्या ही अण्णासाहेबांना म्हणते की हे बघा मी तुमची माफी मागते. हे बघा साई मला जितका जवळचा आहे तितकीच रमा सुद्धा मला जवळची आहे, परंतु हे बघा जर माझ्या साईला कोणी दुखावले तर ते मला नाही आवडत, मग मी मात्र गप्प नाही बसत. त्यावर आता अण्णा लगेच माईंना म्हणतात की बरं ठीक आहे तुम्ही ते ताट घेऊन जाऊ शकतात. आता माई मात्र आता ते ताट घेऊन रूम मध्ये येतात. त्यानंतर आता इकडे अक्षय रमाला म्हणतो की हे बघ स्वतःपासून मात्र हे लपवणं आणि मात्र स्वतःलाच थांबवणं हे मात्र आता चुकीचं आहे, ते बंद कर. त्यामुळे आता हे सर्व मला सांगण्याच्या अगोदर तू स्वतःला हे सर्व खरं सांग आणि मी मात्र वाट पाहीन तुझी. उद्या सकाळी 11 वाजता तू नक्की येशील, मी तुझी वाट पाहेल, ते पण आपल्या शाळेच्या बाहेरच. तेव्हा आता रमा लगेच काहीतरी बोलणार तर लगेच अक्षय तिच्या तोंडावर बोट ठेवतो आणि आत्ता नाही असं म्हणतो आणि रमाला म्हणतो की उद्या सकाळी 11 वाजता. त्यानंतर मात्र माई ह्या साईच्या रूममध्ये जेवायचं ताट घेऊन जातच असतात आणि तेवढ्यात इरावती त्यांच्या मोबाईलवर कॉल करते. तेव्हा आता माई कॉल उचलून हॅलो असं म्हणतात तर इरावती खुश होत इकडून हॅलो असं म्हणते. त्यावर मात्र इरावती लगेच आता माईंना म्हणते की हॅलो, मी तर असं ऐकलेलं आहे की तुम्ही मात्र तुमच्या मुलाचं लग्न त्या रमा कर्णिकशी करतात की काय. तेव्हा माई विचारते की तुम्ही कोण बोलतात. आता इरावती म्हणते की ते महत्वाचं नाही, परंतु आता मात्र मला तुम्हाला रमाच्या बद्दल जे सांगायचं आहे ते महत्वाचं आहे. त्यावर आता माई म्हणते की ए काय बोलतेस तू, मला तिच्याबद्दल काही ऐकून घ्यायचं नाही. जितकं रमाला ओळखते त्यापेक्षा जास्त मी रमाला ओळखून आहे, कळाले ना तुला. त्यामुळे तुझी ती काळी जीभ आहे तर ती तुझ्याच घशामध्ये घाल. माझ्या होणाऱ्या सुनेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि हे बघ ती कधीही चुकीचं वागत नाही. माझ्या सुनेबद्दल आता मी काही ऐकून घेणार नाही, हे तुला सांगून ठेवते. तेव्हा आता इरावती म्हणते की हो का. इरावती आता हसतच असते आणि बघा तुमच्या मोबाईलवर आता एक व्हिडिओ आला असेल. दारूच्या नशेमध्ये मात्र रमाने जे काही अक्षयला प्रपोज केलेला आहे तर तो हा व्हिडिओ असतो. इरावती संध्याला मात्र हा व्हिडिओ पाठविते. बघा तो व्हिडिओ उघडा आणि पहा, मग तुम्हाला कळेल की तुम्ही रमाला जास्त ओळखतात की मी जास्त ओळखते. आता मात्र माई हॅलो हॅलो करत असतात तर इरावती फोन कट करते आणि अगदी आता स्वतः इतकी खुश होते आणि टाळ वाजवत असते. तेव्हा मात्र आता माई ठरवते की काही झालं तरी हा व्हिडिओ मला बघायचा नाही, कारण कितीही मी अगदी ह्या बाईने माझ्यामध्ये आणि रमामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला, परंतु मी कितीही आता रमाला बोलले, परंतु कार्टी मात्र ती भरोशाची आहे, ती असं काही वाईट नाही वागणार. आणि ही बाई इतकं आत्मविश्वासाने काय म्हणत असेल, रमा तर स्वतः हे लग्न करायला तयार झालेली आहे, मग नक्की ह्या बाईला काय सांगायचं असेल. आणि आता मात्र यामध्ये माझ्या साईची फसवणूक नकोय, जर माझा साई यात अडकला तर अवघड होईल, त्यामुळे मात्र मला आता हा व्हिडिओ बघावं तर लागेलच. आता मात्र शेवटी माई तो व्हिडिओ पाहतात आणि तो व्हिडिओ बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. माईंना एक जबर शॉक बसलेला असतो. त्या मनामध्ये अगदी डोळ्यात पाणी येतं आणि म्हणतात की इकडे तर रमा साईशी लग्न करायला तयार झाली आणि तिकडे मात्र जाऊन ती अक्षयला आय लव्ह यू म्हणते. आता मात्र काय करावं. आईंना एक जबर धक्का बसतो. आता लगेच त्यांचा बीपी अगदी खूप वाढलेला असतो. छातीमध्ये आता दुखायला सुरुवात होते. माई अगदी खालीच लगेच बसतात. इतक्या स्तब्ध त्या झालेल्या असतात आणि तेथेच त्या बेशुद्ध पडतात. त्यानंतर आता इकडे अक्षय आणि रमा एकमेकांच्या सोबत खूप खुश असतात. आता मात्र अक्षय खुश होऊन रमाच्या हाताला हात लावतो आणि मी आता जातो, उद्या तुझी वाट पाहतोय असे बोलून तो आता रूम मध्ये जायला निघतो. तोच लगेच आता रमा ही मनात म्हणते की काही झाले तरी आता अक्षयला मला सांगावं लागेल की आज मी इथे का आले होते. तेव्हा आता लगेच ती रमा अक्षयला आवाज देते की आहो. तर अक्षय पुन्हा खुश होत मागे वळून पाहतो आणि म्हणतो की मला माहिती आहे रमा, अगं तुला सुद्धा नाही राहवत, परंतु प्लीज आत्ता नकोय, उद्या सकाळी 11 वाजता. आणि ही मोमेंट मात्र आपल्यासाठी अगदी खूप अशी इंटरेस्टिंग ठरणार आहे, त्यामुळे आत्ता नको प्लीज. आणि आता अक्षय आत जातो. रमा त्याच्या मागे धावतच जात असते आणि तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर कॉल येतो. आता रमा कॉल उचलते आणि रमाला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण माईंची तब्येत अचानक बिघडली म्हणून रमाला काहींनी बोलावलेलं असतं. आता मात्र साई आणि अण्णा हे सगळेजण माईंजवळ असतात. डॉक्टर माईंना चेक करत असतात. रमा धावतच येते आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो.
त्यानंतर मात्र माई आता शुद्धीवर येतात आणि त्या रमाला समोर पाहतात. रमाला म्हणतात की हे बघ, मात्र आज मात्र तुम्हाला वचन द्यायचं आहे की तू अक्षयला कायमचं विसरशील आणि माझ्या साईशी लग्न करशील. त्यानंतर आता इकडे पार्वती आजी सुद्धा मात्र अक्षयला वचन मागते. मला वचन दे की या म्हणजे रमाला अगदी या घरच्या मुकादमांच्या सुनेला मात्र तू मानाने आणि हक्काने परत या घरामध्ये घेऊन येशील. आणि हे इरावतीला पसंत नसलं तरी सुद्धा आता अक्षय म्हणतो की हो आजी, मी तुला वचन देतो की रमाला आपल्या घरी परत आणेल. तर आता माई ही रमाकडून वचन मागत असते. रमा मात्र सारखी आता माईकडे पाहत असते. आता माई म्हणतात की जो काही आता आहे निर्णय तुला घ्यायचा आहे तो निर्णय तू घेऊ शकते, मला वचन हवं आहे. रमा मात्र आता इकडे माईंना वचन देते की हो ठरलं, आता मात्र मी तुम्हाला वचन देते की मी अक्षयला पूर्णपणे विसरून जाईल. तेव्हा मात्र आता माईला तर आनंद होतो. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल? इकडे तर अक्षयने पार्वतीला वचन दिलेलं असतं आणि तिकडे माईंना आता रमाने नक्की काय होईल? आता हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.